शैक्षणिक विषयाबद्दल आपण बोलत आहोत, तर जसं आपलं ठाणे महाविद्यालय परिसर आहे, ठाणा कॉलेज म्हणून ते ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे, तसंच तुमचं एक वेगळं स्वप्न वेळणेश्वरच्या रूपानं साकार झालं आहे आणि नुकताच त्यांना पुरस्कार मिळाला आणि दिल्लीमध्ये त्यांना कौतुक करण्यात आलं. तर कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण मिळावं म्हणून आपण महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. वेळणेश्वर या गावी आपलं हे स्वप्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रूपानं साकार झालं. तो संपूर्ण प्रवास आम्हाला सर्वांना आवडेल समजून घेण्यासाठी की वेळणेश्वरच आपण का निवडला आणि तिथून तो कसा प्रवास होता, तिथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात आणि एकूण. तर तुम्ही आत्ताच आपण बोलतो आहे, एक तर मूलभूत शिक्षणाची गरज असते ती महाविद्यालयात होते, ज्याला आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंटर सायन्सपर्यंत शिक्षण ते मिळतं आणि मग पुढे व्यावसायिक शिक्षणाकरता तो जातो. ते आहे तर वैद्यक किंवा अभियांत्रिकी असं असतं. इतरही काही शाखा आहेत, पण प्रामुख्याने या 2 शाखा आहेत. आता वैद्यक काही सोपं नाही आहे, त्याला फार मोठा खर्चिकी आहे आणि ते एवढं सोपंही नाही आहे. अभियांत्रिकीही सोपं नाही आहे, पण त्यावेळेला असं वाटलं की ग्रामीण भागामध्ये विद्याप्रसारक मंडळ काही करू शकेल का. सुदैवाने आपल्याला त्यावेळेस तिथे जागा मिळाली. आज जवळजवळ 75 एकर जागा आपली तिकडे आहे आणि 35 एकरामध्ये आपण हे जे काही संकुल आहे ते उभं केलेलं आहे. तुम्ही मुद्दा काढलात म्हणून सांगतो की हे महाविद्यालय अतिशय नेटकं आहे. नेटकं अशा अर्थाने मी म्हणतो की AICTE ही एक केंद्रीभूत बॉडी आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांनी घालून दिलेले काही नियम आहेत त्याला क्वालिफाय होण्याकरता, आणि ते सोपे नाही आहेत, ते अत्यंत कठीण आहेत. की तुम्हाला बाबा एक इंजिनिअरिंगमधलं मेकॅनिकल डिपार्टमेंट काढायचं असेल तर त्याच्याकरता काय करायला लागतं, किती लॅबोरेटरीज लागतात, किती शिक्षक लागतात, याचे एक त्यांनी घालून दिलेलं मोजमाप आहे आणि ते साधं नाही आहे, ते अत्यंत खर्चिक आहे. मला अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपलं जे तुम्ही आत्ता म्हणालात महाविद्यालय आहे हे त्या अर्थाने अतिशय सबळ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या सरकारने अपेक्षित त्याची जे काही हे आहे ती सगळी पुरी करणारं आपलं महाविद्यालय आहे आणि ते फार खर्चिक आहे. त्याच्याकरता लागणारी जागा, त्याच्याकरता नेमायला लागणारे शिक्षक, हे काम साधं नाही आहे. म्हणजे आज ते महाविद्यालय त्याचा ज्याला आपण टर्नओव्हर म्हणतो की म्हणजे त्याच्या सगळ्याच गोष्टी बांधण्यापासून सगळ्याचा हा जवळजवळ आज 100 कोटीचा आहे. आता 100 कोटीमध्ये एक लघु उद्योग किंवा थोडा मोठा उद्योग तयार होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये गेला बाजार 5-7-8% प्रॉफिट लागतो. तिथे काहीच होत नाही आहे. ते आज विद्याप्रसारक मंडळी शुद्ध शैक्षणिक कारणाकरता ग्रामीण भागातल्या मुलांना अभियांत्रिकी शिक्षणाचं चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं या एकाच हेतूने आपण ते चालू केलेलं आहे. आणि या बाबतीत आज मुलांची संख्या फार कमी आहे तिथे, मान्य आहे, पण तो एक मुद्दा सोडला की जो महत्त्वाचा आहे, मान्य आहे. पण नाहीतर अतिशय अभिमानाने आणि हक्काने मी सांगू शकतो की आज ते असं एक महाविद्यालय आहे की सरकारी नियमांचं तंतोतंत पालन करून सर्व या संदर्भात असलेल्या सोयींची उपलब्धता करून देऊन आपण ते एक महाविद्यालय चालवतो आहे. त्यासोबतच ठाण्यामध्ये तुम्ही जी प्राच्यविद्या अभ्यास संस्था ची स्थापना केली, जगभरातील म्युझियम्स आणि संग्रहालय ही सगळीकडे आपण गेलात. ठाण्यात एक ठाण्याचा इतिहास सांगणारं सुंदर वास्तू संग्रहालय आहे. त्याच्यात अत्यंत दुर्मिळ अशा 3000हून जास्ती हस्तलिखितं आपण तिथे ठेवलेली आहेत. तर एकूण प्राच्यविद्या अभ्यास संस्था निर्माण करावी असं आपल्याला का वाटलं? आता आपण मगाचपासून जे बोलतो आहे की हा जो परदेश प्रवास आहे, परदेश प्रवासातले ग्रंथालय आणि संग्रहालय आपण बघितलेली आहेत, त्यांचा एकंदरीतच जगामध्ये हा जो विकास झालेला आहे या विकासाचं मूळ कारण ही साधनं आहे. म्हणजे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याकरता हवी असणाऱ्या साधनांमध्ये त्याच्या ह्या 2 गोष्टींचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. म्हणजे एखाद्या केमिस्ट्रीचं तुम्हाला हे करायचं तर केमिस्ट्रीची लॅब लागते, फिजिक्सची लॅब लागते. तशी तुम्हाला संस्कृतीच्या संदर्भात जर का विकास करायचा असेल तर ग्रंथालय आणि संग्रहालय हे अत्यंत आवश्यक आहे. आता ठाणे हे जवळजवळ आज किती 20-25 लाखाचं गाव आहे आणि याच्यामध्ये एकही संग्रहालय आणि ग्रंथालय आहेत काही जुनी, पण मी असं म्हणेन म्हणजे तीही चांगली आहेत, महत्त्वाची आहेत. पण कथाकादंबऱ्यांचं त्याच्यामध्ये बरं साहजिक आहे, ते काही गैर नाही आहे. पण संशोधन ग्रंथालय ज्याला आपण म्हणतो ते ग्रंथालय हे वेगळं असतं, तुम्हाला माहिती आहे. आणि ते ग्रंथालय ठाण्यामध्ये उभं करण्याकरता आपण प्रयत्न केला. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आज काही जणांच्या मदतीमुळे
आज 3,000 अत्यंत दुर्मिळ संस्कृत हस्तलिखित तिथे उपलब्ध आहेत. जवळजवळ 35,000 ते 40,000 दुर्मिळ पुस्तकं तिथे आहेत. आपल्या संग्रहालयामध्ये चांगल्या मूर्ती आहेत. त्यामुळे संस्कृतीचा अभ्यास करण्याकरता हवे असणारी साधनं जी आहेत, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता, ती तिथे आपण निर्माण केलेली आहेत. आपण कमी पडतो आहे. कुठे कमी पडतो आहे तर याचा अभ्यास मी हा शब्द वापरत नाही, पण याची गोडी निर्माण करण्याकरता जे व्हायला हवं ते त्या प्रमाणात म्हणजे आम्ही करतच असतो. तुम्ही प्राच्यविद्येचे बघाल आज 30 वर्षामध्ये तर आंतरराष्ट्रीय जवळजवळ 30 आंतरराष्ट्रीय दर्जाचे चर्चासत्र आपण घेतलेली आहेत की ज्याच्यामध्ये जगातले त्या पाणिनियन ग्रामरपासून ते डान्स अँड ड्रामा इन इंडियन ट्रॅडिशनपर्यंत अनेक संशोधक इथे येऊन भाषणं देऊन गेले आहेत. हे केले ते आपण प्रकाशितही केलेलं आहे. म्हणजे ही साधनं उपलब्ध करून देण्याचं काम जे आपलं आहे शैक्षणिक ते आपण केलेलं आहे. त्याला जे सहकार्य समाजाकडनं, विद्यार्थ्यांकडनं, शिक्षकांकडनं मिळायला पाहिजे. काही प्रमाणात मिळत आहे, पण यापेक्षा अधिक प्रमाणात मिळणं आवश्यक आहे. तुमचा जागतिक दर्जाचे नियतकालिका आहेत. अगदी आपल्या बरेचदा चर्चा होतात लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्सपासून टाइम्स लिटररी सप्लिमेंटपर्यंत आणि अगदी इकॉनॉमिस्टपासून ते जागतिक दर्जाचे जे उत्तमोत्तम कला असेल, पेंटिंग्स असेल, आर्ट क्रिटिसिझमवर असेल, असं सगळं तुम्ही वाचता. आणि नेचरपासून ते म्हणजे व्यक्तीच्या नेचरपर्यंत. तर हे इतका मोठा जो आवाका आहे, म्हणजे बरेचदा असं होतं जेव्हा जेव्हा भेटून तुम्हाला गेल्यानंतर असं वाटतं की या वयामध्ये डॉक्टर एवढं वाचतात, आपण तर किती वाचायला पाहिजे. आणि त्यांचा आवाका इतका मोठा आहे, पैस ज्याला म्हटलं आहे आपण म्हणतो, की गायनकोलॉजीचा प्रॅक्टिस करणारा व्यक्ती कलेबद्दल, पेंटिंगबद्दल, या अन्य गोष्टींबद्दल पण एकदम अद्ययावत ठेवतो. तर हा व्यासंग नेमका कसा, म्हणजे पुढच्या आमच्यासारख्या तरुण अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की हा व्यासंग कसा वाढवला पाहिजे आणि हा आवाका कसा? बरोबर आहे. काय आहे, अजूनपर्यंत काही वर्षापूर्वीपर्यंत तरी शिक्षण किंवा एकंदरीत हा प्रकार हा पुस्तक केंद्रित होता की बाबा पुस्तकं लिहिली गेली होती आणि ती पुस्तकं वाचली की आपल्याला ज्ञान मिळतं. बरोबर आहे, याची आवश्यकता आहेच. पण गेल्या अनेक दशकामध्ये जो जगाचा जो काही उत्कर्ष झाला ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हा त्यांनी काढलेल्या नियतकालिका म्हणजे संशोधन पत्रिकेमुळे झाला. आणि त्याचा इतिहास हा जवळजवळ पहिलं नियतकालिक जे संशोधन पत्रिका आपण म्हणतो रॉयल एशियाटिक सोसायटीचं निघालं ते 1665 साली निघालं. म्हणजे आज किती वर्षाची. आणि ते निघालं अर्थातच सायन्सेसमध्ये, पण त्यापासून त्यांच्याकडे प्रत्येक विषयावरती या संशोधन पत्रिका निघत गेल्या. आणि त्या संशोधन पत्रिका म्हणजे काय तर ते विद्यमानांची संवाद, त्यांचा संवाद हा नुसता संवाद रूपात न राहता तो लिखित रूपात यायला हवं, त्याच्यावरती चर्चा व्हायला हवी, त्याचं उणं देणं निघायला हवं आणि ते ग्रथित व्हायला हवं. म्हणजे ही आपले तुमचे संशोधन पत्रिका व्हायला हवे. म्हणजेच ज्ञानाचा हा पुढे सरकत जातो, तो तरुण पिढी वाचत राहते आणि त्याला नवीन नवीन संकल्पना सुचत राहतात. ही प्रक्रिया फार मोठी आहे आणि त्याच्याकरता या संशोधन पत्रिका अतिशय महत्त्वाच्या आहेत की ज्याच्या आधारावरती आज हा पाश्चात्य लोकांनी आज विकास करून घेतलेला आहे. मला दुर्दैवाने म्हणजे आपण करतो आहे त्यातले बहुतेक क्षेत्रामध्ये आपले, पण तुम्हाला माहिती आहे की आज ज्या महत्त्व त्याला जे मिळायला हवं ते तुमच्या शिक्षणामध्ये त्याला दिलं जात नाही. अजून आपण पुस्तक केंद्रित आहोत. अजून आपण ग्रंथालयामध्ये जाऊन तुम्ही जी आत्ता सांगितले, आता ही मी स्वतः बघत होतो तिथे जेव्हा तिथे जायचो त्यावेळेला की तिथे पहिलं ग्रंथालयात गेल्यानंतर समोर जे काही कपाट किंवा असं त्याच्यामध्ये ही सगळी हे लावलेली असायची आणि अनेक तिथले संशोधक प्रथम तिथे उभं राहून ते शेवट म्हणजे त्या आठवड्याचं काय आलं आहे याची मागणी करायची आणि ते वाचत राहायचे. मग हे व्हायला पाहिजे, आपल्याकडे पण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही चालू केलं. आणि तुम्ही म्हटलं ती जवळजवळ सगळी मासिकं संशोधन पत्रिका आज आपण आपल्या प्राच्यविद्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. आपण जसं म्हणालात की सगळं पुस्तक केंद्रित झालेलं आहे, तर मला आठवते आपण 2019मध्ये लंडनमध्ये डॉक्टर आंबेकरांकडे होतो तेव्हा तुम्ही एज्युकेशन इन एन्शंट इंडिया या विषयावर व्याख्यान तिथे दिलं होतं. आणि नंतर आपण शेक्सपियरच्या बर्थ प्लेसला आवर्जून गेलो होतो. आणि इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी म्हणून मला इथे एक कुतूहल होतं की आपण ज्या कवीला आणि नाटककाराला एवढे दिवस ऐकून होतो, वाचून होतो, त्याच्या शेक्सपियर बर्थ प्लेस ट्रस्टला गेलो, तिथे जे अनुभव आपण पाहिले, तर एकूण असं वाटतं का की कवी, लेखक या मंडळींबद्दल विशेष करून तसं पाहिलं तर 16व्या शतकात शेक्सपियर आहे
आणि विंदा करंदीकरांची कविता आहे शेक्सपियरच्या वेठी तुकाराम मार, ते समकालीन आहे. परंतु आपण असं थोडंसं त्याचं जे संवर्धन आहे याच्यामध्ये आपण कमी पडतो का, असं वाटतं का आपल्याला? 100% कमी पडतो. आता हे कमी पडतो याचा दोष मी परत या शिक्षण प्रक्रियेवरती देईन की ज्याचा एक भाग शिक्षक आहेत. मी म्हणून तुम्हाला सांगतो की या सगळ्याची सर्वात महत्त्वाचा बिंदू हे शिक्षक आहेत. त्यांचा जेवढा उत्कर्ष होणार आहे, त्यांना जेव्हा हे गरजेचं वाटणार आहे तेव्हा ते त्याची मागणी करणार आहेत. मग त्यांच्या ग्रंथालयांना त्यांच्या सगळ्यांना ते ठेवायला लागणार आहे. त्यामुळे हा जो काही दृष्टिकोन आहे ज्ञानाचा, ज्ञानसंवर्धनाचा, शिक्षणाचा, हा बदलायला हवा शिक्षक पातळीवर, आणि तो संशोधन केंद्रित पाहिजे, पुस्तक केंद्रित. ठीक. मला आठवतंय डॉक्टर, आपण सॉमरव्हिल कॉलेजला गेलो होतो, जिथे मार्गारेट थॅचर आणि इंदिरा गांधी शिकल्या. आणि आपण कॅम्पसची व्हिजिट करत असताना तुम्ही मला म्हणालात की तिथे एक विद्यार्थ्यांनी काढलेलं वृत्तपत्र होतं. तर तुम्ही म्हणालात, हे बघा विद्यार्थ्यांनी एडिट केलेला पेपर आहे, हा घ्या आपल्याकडे. आणि आपण जे आहे मागच्या 14 वर्षांपासून आपल्या डिपार्टमेंटच्या वतीने ऋत नावाचं वृत्तपत्र हे करतो. तर हे जे दृष्टी आहे की इथे गेल्यानंतर आपण हे केलं पाहिजे, संशोधनात्मक तिथे काय सुरू आहे तसं आपल्याकडे इथे सुरू झालं पाहिजे. तसं मी आता आपल्या वेगळ्या मुद्द्याकडे येतो की संपादन, तुम्ही दिशा जे आपलं मासिक आहे आणि बाकीचं सद्धर्म आहे ह्याचं संपादन करता. आणि दिशाला आत्ताच म्हणजे जून 2021 दिशा मासिकाचं रौप्य महोत्सवी वर्ष आपण आत्ता साजरं केलं. तर दिशाच्या एकूण आत्तापर्यंतच्या प्रवासात आणि तुमच्या संपादनाच्या एकूण प्रवासाबद्दल आम्हाला सांगा. नाही, आता आपण सगळं म्हणतोय त्याचंच दिशा हे अपत्य आहे की ठीक आहे बाहेरचे असतात, पण आपल्याला व्यक्त होण्याकरता, आपल्याला म्हणजे व्यक्तिगत मला नाही, पण आपलं सगळं संकुल आहे, यामध्ये शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी व्यक्त व्हावं आणि ते हक्काने व्हावं, त्याच्याकरता एक कुठलं तरी साधन लागतं, म्हणून ते दिशा आहे. आता दिशामध्ये अनेक त्यावेळी तिनेकरांपासून आपल्या विदुषी दुर्गा भागवतांपर्यंत सगळ्यांनी त्याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत. आणि अजूनही मोठ्या मोठ्या लोकांचे लेख काढले आहेत, अनेक आपल्या लोकांनी लेख लिहिले आहेत, अनेक दर्जेदार हे म्हणून पराडकरांचे त्यात लेख आले आहेत. दर्जेदार हे असं मला तरी अजून माझा आग्रह आहे. पण दुसरं दुःख आहे की ते ज्या प्रमाणात वाचलं जायला हवं, त्याच्यावरती चर्चा व्हायला हवी, आता ही कोण करणार? ही लायब्ररियन करणार नाही आहे, हे परत प्राध्यापक लोक, शिक्षक वर्ग आहे, त्यांनी याच्यावरती चर्चा करणं आवश्यक आहे. तुम्ही त्याचे संपादकीय म्हणालात, आता तुम्ही विचारलात म्हणून तुम्हाला मी सांगतो, ही संपादकीय ही अत्यंत त्याला 3-3, 4-4 दिवस काही संपादकीय लिहायला वेळ लागलेला आहे. आणि ती संपूर्ण प्रक्रिया एक संपादकीय लिहायची अत्यंत, ज्याला पेनफुल म्हणतो, पेनफुल अशा अर्थाने की ती लिहिताना ती 3 पानं असली तरी प्रत्येक वेळा वाचलं की त्याच्यात काहीतरी घालायला पाहिजे. प्रत्येक वेळा ती पेनफुल तुम्ही म्हणताय, मला एक प्रसंग आठवत आहे. मला वाटतंय आपण सांगोडेकर सरांच्या मुलीचा लग्नाचा रिसेप्शनचा कार्यक्रम होता, तेव्हा आपल्याला जायचं होतं. आणि मला आठवत आहे की संध्याकाळी आपल्याला संपादकीयासाठी बसायचं होतं. तर तुम्ही म्हणाला होता, तर मी तो पूर्ण प्रवास अनुभवला की गाडीत बसून आपण तिथे गेलो, तुम्ही त्या कार्यक्रमात होतात, मात्र डोक्यात तुमच्या विषय संपादकीयाचा होता. आणि जेव्हा संपादकीय लिहून झालं रात्री 12:30-1 वाजले, त्यानंतर तुम्ही म्हणालात की आता मला थोडं समाधान वाटतंय. ही लेखन प्रक्रिया म्हणजे जणू काही बाळाला जन्म देण्यासारखं अक्षरशः आहे. आणि मी मी यांनी सांगेन की माझी ती सगळी संपादकीय ही अशीच लिहिली गेली आहेत. ती साधी संपादकीय म्हणून लिहिली गेलेली नाहीत किंवा एक साहित्याचा एक हा लिहायचा माझं साहित्य काहीतरी असं नाही आहे. त्या प्रत्येक संपादकीय तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला काहीतरी नवीन माहिती मिळेल, त्याच्यामध्ये काहीतरी विचार प्रकट केला गेला आहे आणि तोच त्याचा हेतू आहे. मला वाटतं आपण संपादकीय त्यामधील विषय यावर एखादी वेगळी सिरीज करूया त्याच्यावरची, कारण तुमचा जो कोलोनियल इंडियाचा जो आहे एन्शंट एज्युकेशन इन एन्शंट इंडिया, असे जे काही महत्त्वाचे विषय आहेत, जे पोस्ट कोलोनियल लिटरेचर आम्ही अभ्यास करताना तुमच्या लेखांनी सुद्धा एक वेगळी दिशा दिलेली. आणि विद्यार्थी म्हणून जेव्हा आम्ही ते पाहतो तेव्हा भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये कोलोनियलिझम कसा बसवायचा, विद्यार्थ्यांना शिकवताना तो कसा आहे का, म्हणजे जेन ऑस्टिन बद्दल जेव्हा पॉलिटिकल रिडिंग ऑफ द टेक्स्ट आम्ही शिकवतो त्याच वेळेला भारतामध्ये काय होतं आणि तुम्ही जे सांगता त्याची जी मांडणी तुम्ही करता ती खरं अभ्यासासारखी आहे. आपण तो कधी विषय वेगळा घेऊया. आपण आता थोडंसं कौटुंबिक गोष्टींकडे वळू आणि आपण समारोप करूया, कारण 75 निमित्त हा जो आपण मुलाखत करतो याच्यामध्ये विशेष करून तुमचं व्यक्तिमत्व,
त्यातील काही वेगळे वेगळे आयाम पुढच्या पिढीला समजावे हा खरा हेतू आहे. अभ्यास विषय आणि त्यावरची मतं असं एक वेगळं आपण करूया. मात्र मला असं प्रश्न विचारायचे की सौभाग्यवती सुमेधा विजय बेडेकर यांनी, आता मी असं एक म्हणजे ड्राफ्ट तयार करताना अशी ओळ माझ्याकडून लिहून गेली की सौभाग्यवती सुमेधा विजय बेडेकर यांनी आपल्यासारख्या चतुरस्त्र प्रतिभेच्या धन्याला खऱ्या अर्थानं धनी म्हणून आपला संसारात समर्थपणे हाकला. त्यांच्याबद्दल तुमच्या शब्दात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्यांच्या या विषयाबद्दल मी नाही सांगू शकणार, ते त्यांनीच सांगायचं आहे. मला मी असं म्हणेन की मला माझ्यापेक्षा जास्त चांगली सहकारिणी मिळाली. कारण जीवनामध्ये आयुष्यामध्ये विशेषतः हा जो कौटुंबिक प्रवास असतो याच्यामध्ये पुरुषाला स्त्री आणि स्त्रीला पुरुष हे दोनच हे असतात. म्हणजे त्यांच्या इतकं दुसरं कुठलंच नातं असू शकत नाही. आईवडिलांचं असतं, मुलांचं असतं, पण एक वेगळं नातं असतं सहचाराचं. आणि त्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन मी फार नशीबवान आहे आणि मी फार सुखी आहे. हे केवळ बोलण्याकरता म्हणून नाही आहे, पण प्रामाणिकपणे तुम्हाला तुमची सहचारिणीसुद्धा तेवढीच प्रगल्भ, तेवढीच विचारांशी नातं ठेवणारी लागते आणि ती मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. म्हणजे सप्तशतीमध्ये एक केवळ बोलण्याकरता म्हणून नाही आहे, पण प्रामाणिकपणे तुम्हाला तुमची सहचारिणीसुद्धा तेवढीच प्रगल्भ, तेवढीच विचारांशी नातं ठेवणारी लागते आणि ती मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. सप्तशतीमध्ये आता नवरात्र येतच आहे. सप्तशतीत एक श्लोक आहे, पत्नीम मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम आणि तारिणीम दुर्ग म्हणजे असं म्हटलंय की मनोरमा असली पाहिजे आणि संसाररूपी रथाला म्हणजे संसाररूपी या नावेला व्यवस्थित नेऊ शकणारी. तर खूप छान सर. आणि आमच्यासारख्या विक्षिप्त माणसाला नाही, आम्ही चतुरस्त्र प्रतिभेचा धनी असं म्हटलं इथे. तर सर पुढची असा प्रश्न आहे की आपली दोन्ही मुलं आनंद आणि महेशजी हे दोघंही वैद्यकीय क्षेत्रातील तुमचा वारसा पुढे चालवत आहेत. तर त्यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत सध्या त्याबद्दलच्या? म्हणजे आता तुम्ही मला वडील म्हणून विचारताय, पण वडील म्हणूनच नाही तर एक या सगळ्या प्रक्रियेचा एक त्यातला म्हणून की प्रत्येक पालकाला, सगळ्या पालकांना आपली मुलंही केव्हाही चांगली सुसंस्कृत व्हावी असंच वाटतं. आता हे कसं होतं, कसं करायचं हा वेगवेगळा मुद्दा आहे. कारण असं तर तुम्ही करू शकत नाही, त्यांना काही हे बघू नको ते बघू नको, एका हद्दीपर्यंत तुम्ही करू शकता. पण आजच्या समाजामध्ये तुम्ही कोणालाही थांबवू शकत नाही. ते जे काही संस्कार घडत असतात ते. आणि या सगळ्या याच्यातनं आपण त्यांना चिंतनशील, विचारशील, विवेकी बनवणं ही साधी गोष्ट नाही आहे. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये मी फार मोठ्या प्रमाणावरती समाधानी आहे की ते कुठल्या म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ते निर्व्यसनी आहेत. जे वैद्यक म्हणजे डॉक्टर म्हणून मला फार महत्त्वाचं वाटतं, म्हणून मी आधी सांगितलं की ते निर्व्यसनी आहेत. तेही त्या क्षेत्रामध्ये म्हणजे सुदैवाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत. पण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डॉक्टर आणि पेशंटचं जे नातं असतं त्या नात्याच्या मधली ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणजे प्रगल्भता ही लक्षात घेऊन तेही वागतात. आणि बाकी बाबतीमध्ये वाचनामध्ये, बाकीच्या अष्टामध्ये ज्या आमच्या अपेक्षा कुठल्याही पालकांच्या असतात त्यांना समर्पक असं त्यांचं वागणं आहे. आणि हे पालक म्हणून सर्वात चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे वैद्यकीय पेशात ते सांभाळत ते तर आहेच. ऑलिम्पिक्सला जातात, ते रनिंगमध्ये त्यांना हे आहे, त्यांना पेंटिंग्समध्ये आवड आहे, हे आम्ही जवळून पाहतोच. आणि म्हणजे व्यक्तिमत्व हा शब्द आपण वापरला आहे आणि व्यक्तिमत्व परत वापरेन की माणसाचं संपूर्ण जीवन हे त्याचा जो व्यवसाय असतो त्याचा एक भाग असतोच त्याचा महत्त्वाचा. पण ते म्हणजे जीवन नसतं. जीवनामध्ये इतर अनेक पैलू असतात, अनेक संवाद असतात, अनेक घटना घडत असतात. त्यांचा सापेक्षाने अभ्यास करून सुसंगतपणे जीवन जगणं, कुठल्याही अतिरेकाला न जाता त्याच्यामध्ये संयमी पद्धतीने वागणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर का कळलं तर जीवन समृद्ध असतं. डॉक्टर, आम्ही असंही ऐकलंय की तुम्ही निवडणूक लढवली आहे म्हणून. हो, निवडणूक लढवली होती. निवडणूक तुम्ही कधी लढवली आणि तो कसा अनुभव होता? निवडणूक लढवण्यामागचं माझ्या वडिलांनी लढवली होती आणि तेही अयशस्वी झाले होते. सो यश आणि अयशस्वी याचा काही त्यावेळेला आमचा म्हणजे मी तरी त्या दृष्टीने फार बघत नव्हतो. चर्चा करताना त्यावेळेला अशा एक चर्चा असायची की
तुम्ही टीका करता, सगळं करता, मग तुम्ही का नाही पुढे येत? हा मोठा प्रश्न असायचा की ठीक आहे बोलायला ठीक आहे, तुम्हाला नावं ठेवायला ठीक आहे, मग तुम्ही येता का पुढे? समाजातली मग चांगली माणसं का पुढे येत नाहीत? हा बरेच वेळा प्रश्न विचारला गेला आणि तो खोटाही नव्हता की असं आहे. आणि आजही आहे की अनेक लोकांना ते नको असतं, तो जो सगळा प्रवास आहे तो नको असतो. त्याला कारणं अनेक आहेत. म्हणून मी माझ्या मनाशी विचार केला की आपण प्रयत्न करावा, म्हणजे निदान मला तरी हे उत्तर देता येईल की तुम्ही मला निवडून दिलेलं नाही आहेत, मी प्रयत्न केला आहे. याचा अर्थ मी काही फार मोठा वेगळा अशातला भाग नाही, पण नक्कीच इतका वाईट नाही आहे की ज्यामुळे काही बाकी लोकशाहीचं किंवा समाजाचं नुकसान झालं असतं. त्या दृष्टीने त्यावेळेच्या त्या संघर्षातनं तो निर्णय घेतला होता. आणि त्या बाबतीमध्ये यश आणि अपयश सोडून द्या, पण माझा जो काही संपर्क आला, समाजाशी संपर्क आला, म्हणजे डॉक्टर म्हणून होताच, पण त्या पलीकडे जाऊन तो फार मार्गदर्शक ठरला. तुमच्या प्रचाराला दुर्गा भागवत आल्या होत्या. हो, दुर्गा भागवत आल्या होत्या. तुमचे हे सांगितलं ना, मगाशी नाव घेतलं ते नाही, तुमचे तिनईकर आलेले होते, बरेच हे सगळी चांगली, ज्युलिओ रिबेरो आलेले होते. म्हणजे जी ही व्यक्तिमत्व आहेत की जी अत्यंत या बाबतीमध्ये कसोशीने समाज या बाबतीत बघणारी आहेत, त्यांनी अत्यंत उघडपणे या माणसाला मत करायला सांगणं हेच फार मोठ्या प्रमाणावरती यश आहे असं मी समजतो. डॉक्टर, तुम्हाला जीवनात प्रभावित करून गेलेल्या काही व्यक्तिरेखा किंवा काही पुस्तकं, असं आता आपण समारोपाकडे येऊ. एका व्यक्तीचं नाव घेता येईल असं नाही, पण खरोखर अनेक या व्यक्ती आहेत. आणि मी सांगितलं ना, घरामध्येच साने गुरुजी आणि सावरकर हे दोन व्यक्तिमत्व इतकी प्रचंड मोठी होती की त्याच्याने प्रभावित होणार नाही असा कुठला मनुष्य असू शकेल. त्यामुळे ते आहेच, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वाचत राहायला पाहिजे आणि जीवनातल्या अनुभवांकडे त्या संवेदनेने बघायला हवं. आणि माझा हा जो गायनेकॉलॉजी आहे त्याच्यामधला हा जो काही आनंद मी बघतो, तो आनंद खरोखर अनुभव कसा आस्वादावा याच्याकरता एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे असं म्हणतात की ठाण्यातील बरीच अपत्य आपल्या हॉस्पिटलमध्ये जन्माला येतात, इथून मग आपल्या शाळेत जातात, मग पुढे कॉलेजला जातात, मग बेडेकर हॉस्पिटल टू बेडेकर कॉलेज, आणि अशा कितीतरी पिढ्या. मला वाटतं हे खूप संचित आहे. ठाण्याच्या एकूण सांस्कृतिक संचिताच्या अवकाशामध्ये विद्याप्रसारक मंडळाचा एक फार मोठा आवाका आहे असं मला वाटतं. सर, असा एक प्रश्न आहे की जीवनात काही गोष्टी करायच्या राहून गेल्यात असं काही वाटतं का तुम्हाला? म्हटलं तर वाटतं, म्हटलं तर वाटतही नाही. याचं कारण असं आहे की अपूर्णत्व हा सुद्धा एक जीवनाचा जगण्याला स्फूर्ती देणारा मार्ग आहे. मी उद्या म्हटलं मला सगळंच मिळालं तर मग मला जगताच येणार नाही, आणि असं होतही नाही. जसं तुम्ही पुढे प्रवास करता, जसं तुम्ही एक डोंगर चढून जाता तर तुम्हाला पुढचे डोंगर दिसतात, तसं जीवनामध्ये तुम्हाला एक काही गोष्टीपर्यंत प्रवास झाला की पुढचे आणखीन दऱ्या आणि डोंगर दिसायला लागतात. त्यामुळे हे अपूर्ण काम असतं, तुम्ही चालत राहायचं असतं. पुढच्या पिढीला आपल्या जीवनविषयक काही तत्वविचार तुम्हाला सांगायला वाटेल का, की आत्तापर्यंतच्या 75 वर्षांचं एकदम एनकॅप्सुलेटेड असं काही मुद्द्यांमध्ये काही सांगता येईल का? नक्की मी सांगेन, प्रामाणिक राहा, बाकी कोणाशी नाही, आपल्या स्वतःशी, बस तेवढं पुरं आहे. तुम्ही जर का स्वतःशी प्रामाणिक राहा याचा अर्थ असा आहे की त्या दृष्टीने तुम्हाला तुमची ती तरलता तुमच्या जीवनामध्ये तो दृष्टिकोन विकसित करायला लागतो, आणि मग तुम्हाला वाटलं मी प्रामाणिक, ही चांगली गोष्ट आहे. तर आज आपण डॉक्टर बेडेकरांशी दिलखुलासपणे बोललो आणि त्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या आयामांना आपल्याला स्पर्श करता आला. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. मागच्या 6-7 वर्षांपासून मी संपर्कात आहे, आणि विशेष करून जेव्हा परदेशात जेव्हा वेगवेगळ्या संग्रहालयांना, लायब्ररीजना भेटल्यानंतर त्यांचं पेंटिंग्सबद्दल असलेलं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी पाहून एखादी व्यक्तिमत्व कसं बदलून जातं. तर आपल्याला आपल्या लेवलवर आपण काही पेंटिंग्स आणतो, आपण आपल्या घरात लावतो, म्हणजे आणि एखादं ग्रंथालय कसं पाहायचं, एखाद्या ठिकाणी आपण समजा गेलो तर त्या ठिकाणाची अभ्यास दृष्टीने कसं त्याच्याकडे पाहायला पाहिजे, नुसतंच एंटरटेनमेंट नाही. अशा कितीतरी गोष्टी, किंवा आपण जर संशोधन करत असू, अभ्यास करत असू, तर अगदी अद्ययावत गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. उद्या जर विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहायचं आहे आपल्याला, तर त्यांना नेचरमध्ये मागच्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा सुद्धा संदर्भ देता आला पाहिजे. साहित्य शिकवत असू तर टाइम्स लिटररी सप्लिमेंट वाचली पाहिजे,
हा जो एक सकस दृष्टिकोन त्या दृष्टीने डेव्हलप झाला. मी एक वैयक्तिक व्यक्तीपासून समष्टीपर्यंत असं म्हणतो. आणि आपण पूर्ण वेळ आता जी चर्चा केली त्यामधनं तरुण पिढीला घेण्यासारखं खूप आहे, अभ्यासकांना घेण्यासारखं खूप आहे. आणि कौटुंबिक पातळीवर सुद्धा त्यांचं जीवन अत्यंत समाधानी, सुखी, आणि त्यांनी जे सांगितलं आपल्या सर्वांना की प्रामाणिक राहा, मला वाटतं हा खूप महत्त्वाचा संदेश आहे. आणि मला एक श्लोक आठवतो ज्याच्यामध्ये असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीचं सुख कशात असतं व्यक्तिमत्वाचं. तर मला वाटतं भर्तृहरीचा श्लोक आहे का, तो श्लोक असा आहे की अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशश्च पुत्रो अर्थकरीच विद्या षड्जीव लोकस्य सुखानि राजन. राजा जीवनातली 6 सुखं कुठली आहेत? तर तो म्हणतो की अर्थागमो, जे मी विद्या कमावली त्यातनं पैसा मिळणं, नित्यम आरोगिताचं, नेहमी निरोगी राहणं, प्रियाच भार्या प्रियवादिनीचं, 2 प्रकारे भार्या सांगितली, एक प्रिया आणि प्रियवादिनी, गोड बोलणारी. आणि पुन्हा म्हटलं वशस्य पुत्र, मुलं आपल्या वश असावी, आणि अर्थकरीच विद्या, जी विद्या कमावली ती अर्थकारी. ही जीवनातली सगळी सुखं आहेत, असं पूर्वी म्हणजे कितीतरी पूर्वी लिहून ठेवलेले हे श्लोक आहेत. मला वाटतं ही सर्व परिमाणं जर आपण म्हटले, ज्याला टचस्टोन मेथड्समध्ये पाहू आपण, तर ही सगळी परिमाणं डॉक्टरांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात. आणि 75च्या निमित्तानं एक समर्थ जीवन व्यक्तीने कसं जगावं त्या दृष्टीनं संशोधनात्मक अन्य गोष्टी जीवनाच्या प्रत्येक परिभाषेला स्पर्श करणारं असं हे जीवन आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर, पुढच्या पिढीला याचा खूप उपयोग होईल आणि आम्ही त्यातून खूप शिकू. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप आभारी. धन्यवाद. प्रणाम.